हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथ्स चॅप्टर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करणार आहोत. फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करण्या अगोदर आपण properties of corresponding angles, property of alternate angles and property of interior angles बद्दल माहिती घेऊया. सो आपण अगोदर properties of corresponding angles, properties of alternate angles and properties of interior angles बद्दल माहिती घेऊ. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करूया. आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लेट्स लर्न. फर्स्ट, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स. Each pair of corresponding angles formed by two parallel lines and their transversal is of congruent angles. Each pair of corresponding angles formed by two parallel lines and their transversal is of congruent angles. So in adjoint figure, line PQ parallel to line RS, AB is a transversal. Line AB is a transversal. Therefore, corresponding angles AMP congruent angle MNR. Corresponding angle AMQ congruent angle MNS. Congruent angle MNS. Corresponding angle PMN congruent angle RNB and corresponding angle QMNS QMN congruent angle SNB. म्हणजेच टू लाईन्स पॅरलल असतील, ओके, आणि दोन पॅरलल लाईन्सला ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल तर त्यामुळे तयार होणारे अँगल्स, तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात? कॉंग्रंट असतात. ओके, करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? कॉंग्रंट असतात. ओके. नेक्स्ट, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. सो each pair of alternate angles formed by two parallel lines and their transversal is of congruent angles. ओके, दोन पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलने तयार होणारे करस्पॉन्डिंग अल्टरनेट अँगल्स काय असतात? कॉंग्रंट असतात. ओके, अल्टरनेट अँगल काय असतात? कॉंग्रंट असतात. सो इंटेरियर अल्टरनेट अँगल्स अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स पण काय असतात? कॉंग्रंट असतात. अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स सुद्धा काय असतात? कॉंग्रंट असतात. कधी? दोन पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स काय असतात? कॉंग्रंट असतात. सी हियर इन द फिगर, angle PMN and angle MNS हे दोन अँगल अल्टरनेट अँगल्स आहेत आणि अल्टरनेट अँगल काय आहेत? कॉंग्रंट आहेत. सो अँगल PMN कॉंग्रंट अँगल MNS अँड अँगल MNR कॉंग्रंट अँगल QMN. कॉंग्रंट अँगल QMN. So next, exterior interior alternate angle. Exterior alternate angles. See here, exterior alternate angles. Angle AMP corresponding angle, congruent angle SNP. Congruent angle SNB. AMP
angle AMP congruent angle SNB. Okay, next angle AMQ congruent angle RNB. हे झाले exterior alternate angles. So interior alternate angles आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स दोन्ही काय असतात, दोन्ही अँगल्सचे पेअर्स काय असतात, कॉन्ग्रंट असतात. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल्स. प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल्स. each pair of interior angles formed by two parallel lines and their transversal is of supplementary angles. ओके, दोन पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे इंटेरियर अँगल्स काय असतात, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजेच त्या दोन अँगल्सचे ॲडिशन किती येते, सम ऑफ दी टू अँगल्स इज 180 डिग्री. तर दोन अँगल्सचे ॲडिशन किती येणार, 180 डिग्री. सी हियर in the figure, angle PMN and angle MNR are the interior angles. Okay, हे दोन interior angles आहेत. So angle PMN plus angle MNR is equal to 180. So next angle QMN and angle MNS हे सुद्धा अल्टरनेट अँगल्स आहेत. सो therefore angle QMN plus angle MNS is equal to 180. is equal to 180. नेक्स्ट, सो फ्रेंड्स तुम्ही सॉल्व एक्झाम्पल स्टडी करा. जे एक्झाम्पल सॉल्व करून दिले आहेत ते एक्झाम्पल्स तुम्ही बघा, समजून घ्या. आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 2.2. प्रॅक्टिस सेट 2.2. क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट एक्झाम्पल, इन द adjoining figure, line M parallel to line N. Line P is a transversal, then find X. See here, 3x and x are the interior angles. आणि इंटिरियर अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी मीन्स वॉट, 3x प्लस x इज इक्वल टू काय येईल, 180. सो 4x इज इक्वल टू 180. सो x इज इक्वल टू 180 डिवाइड बाय 4. तर 4ने आपण 180 डिवाइड केला तर आन्सर किती येईल, 45. आन्सर इज 45 डिग्री. सो ऑप्शन सी इज करेक्ट. फर्स्ट एक्झाम्पलचा ऑप्शन करेक्ट कोणता आहे, तो ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट सेकंड. इन द adjoint figure, line A parallel to line B. Line L is a transversal, then find x. ओके, आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा अँगल 4x आहे, या ठिकाणी 2x आहे. हा 2x असेल तर हा अँगल पण किती असेल, 2x असेल. ओके, अपोजिट अँगल्स कसे असतात, या प्रकारचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रँट असतात. सो हे दोन्ही अपोजिट अँगल्स, हा 2x आहे. आता हा 2x आणि 4x काय आले, इंटेरियर अँगल्स. 4x अँड 2x कसे आले, इंटेरियर अँगल्स. आणि इंटेरियर अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी. सो 4x प्लस 2x इज इक्वल टू 180. सो 6x इज इक्वल टू 180 डिग्री. So therefore x is equal to 180 divided by 6. 6 1s are 6 3s are 0. So x is equal to 30. x is equal to 30. So option D is correct. Option D is correct. आपल्याला फक्त अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे. प्रॉपर करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करून लिहायचं आहे. ओके, फक्त हेच आपल्याला समजून घेण्यासाठी या प्रकारे सॉल्व करावं लागेल. ओके, तुम्ही रफ सॉल्व करू शकता आणि रफ सॉल्व करून करेक्ट ऑप्शन
एक्झाममध्ये लिहू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड. यानंतर आपण एक्झाम्पल सेकंड सॉल्व करूया. Example second. In the given figure, line P parallel to line Q. Line P parallel to line Q. Line T and line S are transversals. Find the measure of angle X, angle Y angle X and angle Y using the measures of angle given in the figure. आपल्याला या फिगरमध्ये जे अँगल्स दिलेले आहेत त्याचा उपयोग करून अँगल एक्स आणि अँगल वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, व्हॉट इज गिवन? लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू. लाईन टी अँड लाईन एस आर द ट्रान्सव्हर्सल. ओके, हा 40, हा एक्स दिलाय, हा 70. ओके, जो आपल्याला या ठिकाणी आपण अँगल ए कन्सिडर करूया, या ठिकाणी अँगल आपण बी कन्सिडर करूया. सो आपण या ठिकाणी जर ए कन्सिडर केला तर हा ए अँगल आणि हा 40 इक्वल असतील, कारण काही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके, हा अँगल या ठिकाणी किती असेल? 40 असेल, कारण हा अँगल आणि हा अँगल कसे करस्पॉन्डिंग अँगल. सो आपण या ठिकाणी ए कन्सिडर करूया. सिमिलरली या ठिकाणी जर आपण बी कन्सिडर केला तर वाय आणि बी कसे होतील? इंटेरियर अँगल्स. ओके, सो बी हे दोन्ही अँगल कसे असतात? कॉन्ग्रंट आहेत, कारण काही अपोजिट अँगल्स आहेत. ओके, so solution. Consider angle A and angle B as angle A and angle B as shown in the figure. आपण या फिगरमध्ये अँगल ए आणि अँगल बी दाखवलेले आहेत. ओके, नेक्स्ट व्हॉट इज गिवन? लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू. लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू. टी इज द ट्रान्सव्हर्सल अँड लाईन टी इज द transversal. So therefore A is equal to 40 because of corresponding angles. Corresponding angle कसे असतात? congruent असतात. So angle A, major angle A is equal to 40 degree. Reason? corresponding angles. Corresponding angles. So A is equal to 40. सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे? एक्स फाइंड करायचं आहे. सो अँगल ए अँड अँगल एक्स हे दोन्ही अँगल्स लिनियर पेअर्स मध्ये आहेत. हे दोन्ही अँगल कसे? लिनियर पेअर्स, म्हणजे एका लाईनवरती बघा, एका लाईनवरती आहेत, म्हणजे हे दोन्ही अँगल कसे आहेत? लिनियर पेअर्स. सो मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. Angles in a linear pair. Angles in a linear pair. So linear pair म्हणजे हे दोन्ही अँगल सुद्धा कसे असतात? सप्लिमेंटरी असतात, म्हणजे या दोन्ही अँगलची ऍडिशन किती येते? 180. सो therefore measure angle x, angle A is 40 degree is equal to 180 degree. So therefore measure angle x is equal to 180 degree minus 40 degree. So x is equal to 140 degree. Angle x is equal to 140 degree. So next, B and x. Measure angle B is equal to 70. Reason? vertically opposite angles कसे असतात? congruent असतात. ओके, so therefore B is equal to 70. vertically opposite angles. Okay, next
line P parallel to line Q, line P parallel to line Q, line AC is a transversal, दोन पॅरलल लाईनची AC काय ट्रान्सव्हर्सल आहे, and line S is the transversal. Therefore, angle Y plus angle B, measure angle Y plus measure angle B is equal to 180. दोन्ही अँगल्स कसे इंटेरियर अँगल्स आहेत आणि इंटेरियर अँगल्स कसे असतात सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजेच y प्लस हे दोन्ही अँगल्सचे ऍडिशन किती येईल 180. सो y प्लस b इज इक्वल टू 180. angle B is equal to 70 degree is equal to 180. So therefore measure angle Y is equal to 180 degree minus 70 degree. So measure angle Y is equal to 110 degree. So therefore angle X is equal to 140 degree and angle Y is equal to 110 degree. हे आपलं आन्सर आहे. ओके, फाइंड द मेजर ऑफ अँगल X अँड Y. आपण X आणि Y चे मेजर्स फाइंड केलेलं आहे. यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल थर्ड. In the given figure, line P and parallel line Q, line P parallel line Q, line L parallel line M. Find the measures angle A, B and angle C using measure of given angles. Justify your answer. आपल्याला हा अँगल किती आहे 80 डिग्री दिलेला आहे. या अँगल्स वरून आपल्याला A, B, C या अँगलच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. ओके, सी व्हॉट इज गिवन. लाईन P parallel to line Q, line P parallel to line Q and line L is a transversal. आपण या ठिकाणी लाईन L काय घेऊया ट्रान्सव्हर्सल घेऊया. आपण A ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. ओके, and line L is the transversal. Therefore अँगल ए आणि अँगल AT हे कसे इंटेरियर अँगल्स आहेत आणि इंटेरियर अँगल्स कसे असतात सप्लिमेंटरी. सो देअरफॉर मेजर अँगल A प्लस 180 डिग्री इज इक्वल टू 180. दोन्ही अँगल्सचे ऍडिशन किती येईल 180, कारण काही दोन्ही अँगल्स इंटेरियर अँगल्स आहेत की इंटेरियर अँगल कसे असतात सप्लिमेंटरी असतात. Interior angles. So therefore measure angle A is equal to 180 degree minus 80 degree. So measure angle A is equal to 100 degree. A is equal to 100. A ची व्हॅल्यू किती आहे 100. ओके, नेक्स्ट 100 अँगल A is equal to 100 degree. नेक्स्ट आपल्याला B अँड C ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपण या ठिकाणी आपण हा अँगल D कन्सिडर करूया. ओके, हा अँगल काय करूया आपण D कन्सिडर करूया. सो कन्सिडर अँगल D ॲज शोन इन फिगर. आपण ह्या फिगरमध्ये अँगल D दाखवलेला आहे. तर अँगल D अँड D इज इक्वल टू किती येईल 180, कारण का हे दोन्ही अँगल्स कसे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात कॉन्ग्रंट असतात. ओके, सो लाईन L पॅरलल टू लाईन M अँड P इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन L पॅरलल टू लाईन M, लाईन P इज अ ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर D इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, देअरफॉर अँगल D इज इक्वल टू 80 डिग्री corresponding angles. So D and C are the opposite angles, vertically opposite angles. So therefore C is equal to 80 degree. D is equal to 80. So therefore C is equal to 80. Vertically opposite angles कसे असतात congruent म्हणजेच इक्वल असतात. ओके, नेक्स्ट मेजर अँगल C is equal to मेजर अँगल D. Vertically
opposite angles. Vertically opposite angles. So measure angle C is equal to, angle D is 80. So angle C is equal to 80 degree. So next, angle C and B are the corresponding angles. Angle C and B are the corresponding angles. So line P parallel to line Q. Line AM is a transversal. Line AM is a transversal. So therefore angle C is equal to angle B. Angle C is equal to angle B. Angle C is angle C is equal to 80 degree. So therefore angle B is equal to 80 degree. Angle B is equal to angle C, corresponding angles. So measure angle B is equal to, angle C is equal to 80 degree. So therefore measure angle B is equal to 80 degree. So therefore angle A is equal to 100 degree, B is equal to 80 degree and angle C is equal to 80 degree. हे आपलं आन्सर आहे. ओके, आपण अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी चे मेजर्स फाइंड केलेले आहेत. सो यानंतर आपण एक्झाम्पल 4th सॉल्व करूया. एक्झाम्पल 4th, in the given figure, line A parallel to line B. Line L is the transversal. Find the measure of angle X, angle Y and angle Z using the given information. Solution. So what is given? Line L parallel to line B and line L is a transversal. Line L parallel to line B and line L is a transversal. See here 105 and angle Z are in linear pair. Okay, हे दोन्ही अँगल्स लिनियर पेअर मध्ये आहेत, कारण का हे एकाच लाईन वरती आहेत. सो लिनियर पेअर मध्ये जे अँगल्स असतात ते कसे असतात? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे ह्या दोन्ही अँगलचे ऍडिशन किती येईल? 180. सो मेजर अँगल Z प्लस 105 degree is equal to 180. Angles in a linear pair. Angles in a linear pair. So major angle Z is equal to 180 degree minus 105 degree. So is equal to 75 degree. So major angle Z is equal to 75 degree. So next, angle X and angle X is equal to 105 degree because of हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. सो X is equal to 105 degree. Major angle X is equal to 105 degree. Reason, corresponding angles. Corresponding angles. So angle X is equal to 105 degree. Angle X and angle Y are the vertically opposite angles. Vertically opposite angles कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. So angle X is equal to 105. So therefore angle Y is equal to 105. Major angle Y is equal to major angles X vertically opposite angles. Okay, so therefore major angle Y is equal to, angle X is 105 degree, 105 degree. So आपण अँगल X चे मेजर फाइंड केले, Y चे फाइंड केले आणि अँगल Z चे सुद्धा मेजर्स फाइंड केले आहे. सो therefore मेजर अँगल X is equal to 105 degree, 105 degree. Major angle Y is equal to 105 degree and major angle Z is equal to 75 degree. Okay, next example 5th. In the given figure, line P parallel to line L parallel to line Q. Find angle X with the help of measures given in the figure.
लाईन ए पी पॅरलल टू लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू, ह्या तिन्ही लाईन्स एकमेकींना पॅरलल आहेत. ओके, आपल्याला हा अँगल किती दिलाय 40 डिग्री, हा अँगल किती दिलाय 30 डिग्री. आपल्याला हा एक्स फाइंड करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी सपोज लाईन एल अँड लाईन पी आर दी पॅरलल. सो हा अँगल्स ओके, हा पण अँगल किती असेल 40 डिग्री असेल, कारण का हे अल्टरनेट अँगल्स आहेत. ओके, हा 40 डिग्री. सियर लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू हा 30 आहे, म्हणजे हा जो छोटा अँगल, हा लहान अँगल दिसतोय. आपल्याला एक्स म्हणजे हा मोठा अँगल्स. ओके, हा फाइंड करायचा आहे. हे एक्स आपण एक्स मध्ये दोन अँगल्स या ठिकाणी दिसत आहेत. आपण हे दोन अँगल्सची व्हॅल्यू फाइंड करून त्याचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, अँगल एक्सचं मेजर मिळेल. ओके, सो हा अँगल किती असेल, हा 30, हा पण किती असेल 30, हा किती आहे 40. सो 40 प्लस 30 किती येईल 70. सो अँगल एक्स इज इक्वल टू 70 डिग्री. कळले तुम्हाला? आता आपण हे या ठिकाणी आन्सर लिहूया. आपण या ठिकाणी मेजर घेऊया. सपोज या ठिकाणी आपण अँगल ए घेऊया, या ठिकाणी अँगल बी घेऊया. कन्सिडर angle A and angle B as shown in figure. So line P parallel to line L, so therefore measure angle A is equal to 40 डिग्री. मेजर अँगल आपण ह्याला कन्सिडर काय कोणता अँगल घेतलाय, अँगल ए कन्सिडर केलेला आहे. सो ए इज इक्वल टू 40 डिग्री. रिझन अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रंट असतात. सो अँगल ए इज इक्वल टू 40. नेक्स्ट बी एंड, सो लाईन एल parallel to line Q, line L parallel to line Q, and on the transversal ही ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सलच्या या ठिकाणी नाव दिलेलं नाही. सो आपण काय घेऊया ऑन दी ट्रान्सव्हर्सल. सो अँगल बी इज इक्वल टू 30. सो मेजर अँगल बी इज इक्वल टू 30 डिग्री. Reason alternate angles. So B is equal to 30. So next angle X is equal to measure angle X is equal to measure angle A plus measure angle B. See here, measure angle X is equal to measure angle A plus measure angle B. So A is 40 degree, B is 30 degree. So therefore measure angle X is equal to 40 plus 30, 70 डिग्री. ओके, आपण अँगल एक्स चे मेजर फाइंड केलेलं आहे. सो या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 2.2 कंप्लीट सॉल्व्ह केलेलं आहे. थँक्यू.